काकांच्या सावलीत वाढलेले अजित पवार आव्हाडांनी इतिहासच काढला। सविस्तर माहिती बघूया। मी 60 वर्षांचं झाल्यावर वेगळी भूमिका घेतली, काहींनी तर 38व्या वर्षीच वेगळी भूमिका घेतली होती असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना लक्ष केलं होतं। काही दिवसांपूर्वी केलेल्या या विधानावरून आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केलाय। जितेंद्र आव्हाडांनी इतिहास घडवून गेलेल्या राजकीय घटनेचा सगळा घटनाक्रम सांगत अजित पवारांच्या नेतृत्वावरच हल्ला चढवला आहे। 2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची 2 शक्ल झाली। अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आमदारांचा एक मोठा गट सत्तेत सामील झाला। तेव्हापासूनच अजित पवार सातत्याने शरद पवारांवर आणि त्यांच्या नेतृत्वावर हल्ले करताना दिसत आहेत। काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या राजकीय घटनेबद्दल भाष्य केलं। मी 60 वर्षांचे झाल्यावर वेगळी भूमिका घेतली, काहींनी तर 38व्या वर्षीच वेगळी भूमिका घेतली होती। यशवंतराव चव्हाण यांचा त्याला विरोध होता। वसंतदादा पाटील हे चांगलं नेतृत्व होतं, तरी त्यांना बाजूला करण्यात आलं आणि जनता पक्षाबरोबर घेऊन सत्ता स्थापन करण्यात आली, असे अजित पवार म्हणाले। जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली। या पोस्टमधून अजित पवारांना उत्तर दिलं। जितेंद्र आव्हाड काय म्हणाले ते बघूया। साहेब जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा ते 38 वर्षांचे होते। पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोद या आघाडीची कल्पना ही समाजवादी नेते MS जोशी यांनी पुढे आणली। नाशिकराव तिडपुडे हे वसंतदादांना देत असलेल्या त्रासाबद्दल मंत्रिमंडळात उघड चर्चा केली, पण त्या काळात दिल्लीच्या हायकमांडने नाशिकराव तिडपुडेंचा दबदबा होता। अशा परिस्थितीत काहीतरी केलं पाहिजे असे सर्वोच्च पुरोगामी नेत्यांना वाटत होते आणि यशवंतराव चव्हाणांनी मान हलवल्यानंतरच पुढील घडामोडी घडल्या। स्वकर्तृत्वावर तयार झालेले शरद पवार आणि काकांच्या सवलतीत वाढलेले अजित पवार यांच्यात बरंच अंतर आहे। त्यामुळे साहेबांनी ज्या वयात केले त्या वयात तुम्हाला ते करताही आले नसते आणि त्यांनी जे केले ते तुम्हाला 63व्या वर्षी जमले नाही। तुम्ही कितीही शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घेतले तरी उजव्या मांडीवर कोण आणि डाव्या मांडीवर कोण हे महाराष्ट्रातील प्रत्येक पुरोगामी माणसाला कळतंय। आधी थोडीशी माहिती करून घेतली असती तर अशी गल्लत झाली नसती आणि या सर्व प्रकरणाला स्वर्गीय माननीय यशवंतराव चव्हाण यांची मान्यता होती। तेव्हा राजकारण म्हणजे साखर कारखाना, राजकारण म्हणजे बँका, राजकारण म्हणजे इथेनॉल फॅक्टरी, राजकारण म्हणजे सहकारी उद्योग असे समीकरण तेव्हा नव्हते। महात्मा गांधींचा वारसा घेऊनच चाललेले नेते हे समाजसेवेचे व्रत घेऊन पुढे जात होते। हाच आजच्या आणि तेव्हाच्या राजकारणातला फरक आहे असे आव्हाडांनी म्हटलं आहे। तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो। जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना त्यांच्या केलेल्या विधानावर सुनावले आहेत। तर अशी ही सविस्तर माहिती, अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा। भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।